लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सगळ्या महिलांना डोक्याला ताण वाढवलेला आहे. कारण फक्त आणि फक्त महाराष्ट्र सरकार या 5च लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देणार आहे. तुम्ही समजू शकता की आतापर्यंत महाराष्ट्र सरकार 2.3 कोटी महिलांना आपल्या जी लाडकी बहीण योजना आहे त्याचा लाभ देत होतं. पण जो एप्रिलचा हप्ता आहे तो 5 लाख महिलांनाच दिला जाणार आहे, जो की ₹1,500 असणार आहे आणि यामध्ये कमीत कमी 60 ते 70% महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही आणि तुम्ही देखील नक्कीच या लिस्टमध्ये असू शकता, की तुम्हाला देखील आता लाभ मिळणार नाही. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी समजून सांगणार आहे, की तुम्हाला कोणत्या ठिकाणी कागदपत्र आता अपलोड करावी लागणार आहेत. नवीन जी-आर जाहीर झालेला आहे. तुम्ही तो जी-आर वाचून तुम्हाला तुमची जे कागदपत्र सांगितले जातील ती अपलोड करावी लागणार आहेत आणि पुन्हा एकदा पात्र होऊन अपात्रतेचा तुम्हाला संशय सोडून द्यावा लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला मेचा हप्ता मिळणार आहे. एप्रिलचा हप्ता तर मिळणार नाही, पण तुम्हाला मेचा हप्ता नक्कीच मिळेल जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे कागदपत्र अपलोड केली तर. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. कारण मी तुम्हाला जर तुम्ही अपात्र ठरल्या असताल, प्रत्येक माता भगिनी अपात्र ठरली असेल, तर तिला पात्र कसं होता येईल यासंबंधीची प्रत्येक माहिती देणार आहे आणि याचा तुम्हाला मी जी-आर देखील दाखवणार आहे. आपल्या चॅनलवरती खोटी बातमी दिलीच जात नाही. त्यामुळे आपल्या चॅनलवरती तुम्ही विश्वास ठेवून हमखास हा व्हिडिओ पाहू शकता. लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रत्येक माता भगिनीला हा व्हिडिओ शेअर करा. WhatsAppच्या ग्रुपला करा किंवा WhatsAppला करा, की जेणेकरून त्या देखील यामधून अपात्र होत असतील तर त्या लवकरात लवकर कागदपत्र भरून पात्र होऊन जातील. कारण महाराष्ट्र सरकारने आता लाडक्या बहिणीसाठी खूप, खूप, खूप म्हणजे खूप डोक्याला ताण वाढवण्याची आता येथे निर्माण केलेली आहे. आता त्यांना काय सांगायचं होतं, की वयोमर्यादा ओलांडल्याबद्दल हे आम्ही असं करत आहोत. वयोमर्यादा ओलांडली म्हणजे कसे, आतापर्यंत अशा काही स्त्रिया होत्या ज्या 19च्या खाली होत्या तरी देखील लाभ घेत होत्या आणि 65 वर्षाच्या वरती होत्या तरी देखील लाभ घेत होत्या. पण महाराष्ट्र सरकारने जे काही इलेक्शनचा पिरियड होता त्यामध्ये प्रत्येकजण कामाचाच असतो. ज्याला ज्याची त्याची कामं असतात. त्यावेळेस त्यांनी जास्त काही पाहिलं नाही. व रपारप महा-डी-बी-टीवरती तुमचे अकाउंट क्रिएट केले आणि तुमच्या खात्यामध्ये त्यांनी पैसे पाठवून दिले. पण महाराष्ट्र सरकारच्या आता डोक्याला टेन्शन वाढलं आहे. कारण खूप सारे पैसे फुकट गेलेले आहेत आणि म्हणजे महिलांनाच गेले, पण ज्या पात्र नव्हत्या, काही-काही स्त्रिया तर खूप पैशावाल्या होत्या, ज्यांना या योजनेची लाभ देखील गरज देखील नव्हती, त्यांना याचा लाभ मिळाला. पण काही अशा महिला होत्या, ज्या की खूप म्हणजे खूप गरीब होतात, त्यांना या योजनेचा लाभ मिळणं खूप अत्यंत गरजेचं होतं आणि त्यांना तो लाभ मिळाला नाही. तुम्ही देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, की तुम्हाला या योजनेचा लाभ खरंच गरजेचा आहे की नाही, की जेणेकरून तुम्हाला देखील महाराष्ट्र सरकार या ठिकाणी देईल की नाही आपल्याला समजेल. यामध्ये त्यांनी काय सांगितलंय 1.20 लाख म्हणजेच 1,20,000 लाख महिलांना वयोमर्यादा पार केल्यामुळे योजना तर बंद करण्यात आली आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता कसे-कसे वेगवेगळे जे कारणं असतात ते कारणं काढून महिलांना अपात्र करण्याचं त्यांनी काम चालवलं आहे. म्हणजेच त्यांनी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये 1,20,000 ज्या महिला आहेत त्या तर फक्त वयोमर्यादा ओलांडल्यामुळेच त्यांना अपात्र ठरवलेलं आहे आणि एप्रिल महिन्यापासून हप्ता देण्यास बंदी घातलेली आहे. असे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे कारणं आहेत, की ज्याला पाहून महाराष्ट्र सरकारने महिलांना अपात्र केलंय आणि योजनेमधून बंद करून टाकलंय. ते संपूर्ण कारण मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर अजून लाईक केलं नसेल तर कमून असं करत आहात? लवकरात लवकर तुमचा एक मित्र म्हणून, तुमचा एक सवंगडी म्हणून मला एक छोटीशी मदत करा. व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा. मी माझ्याशी एक टार्गेट घेतलंय, की मे महिना संपेपर्यंत मला 20,000 सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत आणि ते नक्कीच तुम्ही करून देता मला मला याची खात्री आहे. आता यामध्ये लाभार्थ्यांची संख्या किती आहे? आता महाराष्ट्र सरकार एप्रिल महिन्यामध्ये किती महिलांना लाभ देणार आहे, ते सर्वात आधी जाणून घेऊ. त्यानंतर तुमच्या जीवात जीव येईल. सुमारे 2.5 कोटी महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे. म्हणजेच आत्तापर्यंत 2.3 सीआर म्हणजेच 2.3 कोटी महिलांना आत्तापर्यंत योजनेचा लाभ दिला जात होता. पण वरच्या आता 10 लाख महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही आहे. त्यांना अपात्र करण्यात येणार आहे. आता आता अपात्र करण्याचे देखील खूप सारे वेगवेगळे त्यांनी या ठिकाणी नियम घातले आहेत. काहींना तर वयोमर्यादा घातलेली आहे. मी तुम्हाला समजावलं, वयोमर्यादा घातलेली आहे. त्यानंतर काहींना आधारचा प्रॉब्लेम दाखवलेला आहे. आधार कार्ड नसल्यामुळे किंवा असलं तरी त्यांचं जे बँक खातं आहे, बँक खात्याला लिंक केलेलं नाही. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रॉब्लेम्समधून महिलांना, ह्या ज्या 10 लाख महिला आहेत त्यांना अपात्र करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि अपात्र देखील केलेलं आहे. त्यांना तो आता एप्रिल महिन्याचा लाभ मिळणार नाही. त्यांना डायरेक्ट आता योजनेमधून बाद करण्यात आलेलं आहे.
आता सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे प्रत्येकजण म्हणतोय, की तुमची जी योजना आहे, ती योजना आता लवकरच बंद होणार आहे, असं जे विरोधी पक्ष आहे ते सांगताय. पण आता मला तुम्हाला काय सांगायचंय, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्पष्ट केलं आहे, की तुमची जी लाडकी बहीण योजना आहे, ती बंद होणार नाही. म्हणजेच आता प्रत्येक माता-भगिनीने याकडे लक्ष द्यायचं आहे, की तुमची ती योजना आहे, ती चालूच राहणार आहे, बंद होणार नाही. तुम्हाला वेळोवेळी या गोष्टीचा लाभ मिळत राहणार आहे. आणि त्यांनी का सांगितलं असं, की राज्याची आर्थिक परिस्थिती जी आहे ती खूप चांगली आहे आणि त्यामुळे योजना सुरूच राहणार आहे. म्हणून विरोधी पक्षाने आपल्या महायुती सरकारचं टेन्शन घ्यायचं नाही आहे. आमची हे महायुती सरकार प्रत्येक माता-भगिनीला त्याचा हप्ता हा देऊनच राहणार आहेत. कारण त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. त्यांना कोणापुढे हात पसरवायची गरज नाही आहे. ते महिलांच्या हितगीतासाठी नेहमीच काम करत असतात आणि आत्ता देखील महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणून त्यांना लाभ देत आहेत. तुम्ही आत्ता पाहिलं असेल आत्तापर्यंत नमो शेतकरी योजना आणली त्यांनी. त्यानंतर लाडकी बहीण योजना आणली. त्यानंतर अजून कोणती आणली? लेक लाडकी योजना तुम्हाला माहिती असेल. लेक लाडकी योजना आणली. अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या महाराष्ट्र सरकारने ऑगस्ट महिन्यामध्ये योजना आणल्या होत्या. ऑगस्ट 2024ला. तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या चॅनलवरती जुना व्हिडिओ आहे. तुम्ही तो पाहू शकता. आता त्यानंतर राज्यातून सुमारे 5,00,000 महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीस सांगितलं होतं, की 5,00,000 महिलांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता 5,00,000 महिला अपात्र म्हणजे खूप नसतात. थोडेच असतात, पण एक अख्खा जिल्हा असू शकतो, अख्खा तालुका असू शकतो किंवा एक संपूर्ण गाव देखील असू शकतं, की अपात्र केलेलं आहे. आता अपात्र कोणत्या महिला झाल्या असत्या मी सर्वात अगोदर समजून सांगतो, की जेणेकरून तुमच्या देखील डोक्याला बर्डन येणार नाही. अपात्र केलेल्या महिलांमध्ये पहिला नंबर कोणाचा येतो? ज्यांचा आधार आणि बँक जे आहे त्याची सीडिंग नव्हती. वेळोवेळी सांगून देखील त्यांनी ते काम केलं नव्हतं. त्यांना यामधून काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरी आहे महिलाच्या नावावरती बरं का. नावावरती जर महिलाच्या फोर व्हीलर म्हणा, टू व्हीलर म्हणा, टेम्पो म्हणा किंवा कार म्हणा असेल, तरी देखील महिलांना या ठिकाणी बाद करण्यात आलेलं आहे. पण जर ट्रॅक्टर असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही. महिलाला या ठिकाणी पात्रच ठेवलं जाणार आहे. त्यानंतर तिसरं काय आहे, की त्यांच्या घरामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे. म्हणजे त्यांचं इन्कम सर्टिफिकेट 2.5 लाखांपेक्षा जास्त 3 लाख, 4 लाख, 5 लाख असं भरतंय. अशा महिलांना आता ऑटोमॅटिक रिडक्शन देऊन त्यांना आता योजनेतून बाद करण्यात आलेलं आहे. आणि चौथं काय आहे, की महिलाचं जे घर असेल त्यामध्ये एक रेशन कार्ड असेल, एका रेशन कार्डवरती 2 महिला लाभ घेत आहेत. अशा महिलांना आता अपात्र केलेलं आहे. फक्त एका घरामधून एकच महिला जी आहे की लाभ घेऊ शकते. एक नाही 2 महिला एकाच रेशन कार्डमधून लाभ घेऊ शकतात असं महाराष्ट्र सरकारने सांगितलंय. 2 पेक्षा जर 3 महिला लाभ घेत असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही. फक्त 2 महिलांनाच लाभ मिळणार आहे. त्यामुळे खूप साऱ्या महिलांना आत्तापर्यंत एकच रेशन कार्ड होतं. पण घरातून 3 ते 4 महिला लाभ घेत होत्या. पण आता तसं होणार नाही. त्यांना बाद करून टाकलं जाणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारने राज्यातून 5,00,000 महिलांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडून जे 9 हप्त्यांचे पैसे होते ₹13,500 ते महाराष्ट्र सरकार आता अनुदानाची जी रक्कम आहे ती मागे नाही घेणार. कारण त्यांनी सर्वात अगोदर महिलांना सांगितलंच होतं, की आम्ही तुम्हाला जो लाडकी बहीण योजनेचा लाभ आहे तो जितका जास्त होता येईल तितका इलेक्शनच्या नंतर देऊ. पण ते त्यांनी केलं देखील. महिलांनी त्यांना साथ दिली. महाराष्ट्र सरकारने ते केलं देखील. महिलांना लाभ देखील दिला आणि महिलांना ज्यांची चुकी होती त्यांना तर काढावंच लागणार ना. जर काढलं नाही तर अशा ठिकाणी भ्रष्टाचार होऊ शकतो आणि विरोधी जे पक्ष आहेत ते दोन्हीकडून बोलायला असतं दिलं तरी म्हणणार तुम्ही कमवून दिला आणि नाही दिलं तरी बोलणार तुम्ही कमवून नाही दिला. आता शेवटचा या ठिकाणी मुद्दा आहे आपला. अधिक माहितीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच त्यांची जी वेबसाईट असते, त्या वेबसाईटवर जाऊ शकता किंवा स्थानिक प्रशासनाकडे संपर्क साधू शकता. जर तुम्हाला अपात्र केलं असेल, तर तुम्ही काय करू शकता वेबसाईटवरती तुमचा जो त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर असतो किंवा हेल्प चॅटबॉट असतो, तुम्ही त्यावरती तुमचं हेल्प सेंटरला जाऊन विचारू शकता, की आमची खरंच काय चुकी होती. जर तुमची चुकी नसेल, तर तुम्हाला पुन्हा एकदा पात्र करण्यात येईल. पण जर तुम्हाला अपात्र करण्यात आलं असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे वेबसाईटवरती तुमची तक्रार नोंदवायची आहे. जर तुम्हाला असं कॉम्प्युटरचं किंवा मोबाईलचं जास्त ज्ञान नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, की तुमचं जे स्थानिक प्रशासन असणार आहे, म्हणजेच कसं तुमचं ग्रामपंचायत झालं, तुमचं नगरपालिका झाली, त्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरून तुमचं जी ऑफलाईन प्रिंट दिली होती, ऑफलाईन म्हणजे कशी तुमची हार्डवेअर प्रिंट ज्यावरती तुम्ही तुमचं नाव, परत तो फोटो चिटकून दिला होता, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला विचारपूस करायची आहे, की आम्हाला अपात्र केलेलं आहे. यामध्ये आमची चूक नसताना आम्ही अपात्र झालोय. आम्हाला पुन्हा पात्र व्हायचंय.
तर ते देखील तुम्हाला मोटिव्हेशन देतील, तुम्हाला समजून सांगतील, की तुम्हाला भविष्यात काय करायचं आहे. आणि जर त्यांनी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं नाही, तर तुम्ही काय करा, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला तो प्रश्न विचारा. मी तुम्हाला मदत करेल. मी तुमच्याचसाठी हा व्हिडिओ बनवत आहे आणि तुमच्यासाठी YouTube चॅनल ओपन केलेलं आहे. त्यामुळे तुमचे काही देखील प्रश्न असतील, तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पण ते प्रश्न विचारण्या अगोदर लाईक करून सबस्क्राईब करा, तरच मला तो कमेंट दिसतो. जर तुम्ही असं केलं नाही, लाईक आणि सबस्क्राईब केलं नाही, तर मला तो कमेंट दिसत नाही. आणि जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करता, शेअर केल्यानंतर मला तुमचा जो कमेंट असतो, त्या कमेंटला रिप्लाय देता येतो. म्हणजे तुमच्या कमेंटचं उत्तर देता येतं. म्हणजे तुम्हाला आता काय करायचं आहे, त्यासाठी लाईक करून, सबस्क्राईब करून, शेअर करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा जो प्रश्न आहे, तो मला कमेंट बॉक्समध्ये विचारायचा आहे. कारण त्यानंतरच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची बातमी सांगायची होती. व्हिडिओ कसा वाटला तो देखील कळवू शकता. भेटूया पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.